मॅडम, होमिओपॅथीची औषधं घेतोय. मग आराम पडायला खूप महिने लागतील ना? जरा स्लो रिझल्ट येईल ना? असं जर तुम्हालाही वाटत असेल तर लेट मी टेल यू दिस इज द बिगेस्ट मिथ अबाउट होमिओपॅथी. होमिओपॅथीची औषधं स्लो नसतात, तर तुमचा आजार किती जुना आहे यावर उपचारांची वेळ ठरते. जर तुम्हाला 10-15 वर्षांपासून एखादा जुना आजार असेल आणि तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरांकडून अपेक्षा ठेवता की 15 दिवसात तुम्हाला पूर्ण बरं वाटलं पाहिजे, अरे भाई, होमिओपॅथी डॉक्टर्स है हम मॅजिशियन नाही. जसं की अस्थमा, थायरॉइड, सांधेदुखी यांसारखे आजार पेशंट घेऊन आला तर तो मुळापासून बरं करण्यासाठी साहजिक काही महिने लागतील. जर तुम्हाला सर्दी, ताप, खोकला, उलटी, जुलाब किंवा ऍसिडिटी यांसारखे अक्यूट आजार असतील तर योग्य पोटेन्सीचं होमिओपॅथिक औषध तुम्हाला काही तासातच किंवा 2 दिवसात पूर्ण आराम देऊ शकतं. त्यामुळे औषध स्लो नसतं, आजाराची तीव्रता आणि आजाराचं वय तुमच्या रिकव्हरीची वेळ ठरवत असतं. सो टू कन्क्लूड, फर्स्ट थिंग, होमिओपॅथी इज नॉट स्लो. अँड सेकंड थिंग, होमिओपॅथी फक्त जुनाट म्हणजे क्रॉनिक आजारांसाठीच नाही, तर अक्यूट आजारांमध्ये देखील खूप प्रभावी आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की होमिओपॅथी स्लो आहे, त्यांना हा व्हिडिओ आधी पाठवा आणि सांगा, पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो.